रोहिंग्या निर्वासितांच्या मुलांना नियमित शाळेत प्रवेश द्या अशी एक याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करण्यात आली। रोहिंग्या निर्वासितांच्या मुलांना नियमित शाळेत प्रवेश द्या। आता सुप्रीम कोर्ट असं म्हणाले की मुलांच्या शिक्षणासाठी कुठलाही भेदभाव असता कामा नये। कोणत्याही भेदभावाविना सर्व मुलांना शिक्षणाचा अधिकार मिळालाच पाहिजे, परंतु या लोकांचं वास्तव्याचं ठिकाण काय, यांचे निवास कुठे आहे याची वस्तुस्थिती तपासून आम्हाला सादर करा। न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन कोटेश्वर सिंग यांच्या खंडपीठापुढे ही याचिका आली होती। तर न्यायमूर्तीने सांगितलं की मुलांना शिक्षण देण्याचं काही प्रश्न नाही, परंतु नियमित शाळेत प्रवेश देताना ते कुठं राहतात, कुठल्या भागात राहतात, त्यांचं वास्तव्याचं ठिकाण काय याचं पूर्ण वस्तुस्थिती आम्हाला तुम्ही सादर करा। निर्वासित कुटुंबाची वास्तव स्थिती आणि मग शिक्षणाचा अधिकार आपण कुठल्याही गोष्टीवर अवलंबून ठेवणार नाही, तो सगळ्यांना देणार, पण त्याची वास्तविक स्थिती काय। तर मागणी करताना त्या स्वयंसेवी संस्थेने असं मागणी केली की आधार कार्ड नसलं तरी चालेल, नागरिकत्वाचा पुरावा नाही त्यांच्याकडं, आणि मग अशा मुलांना तुम्ही विना अट प्रवेश द्यावा नियमित शाळेत। आता अशीच एक दुसरी याचिका आहे, त्या याचिकेमध्ये काय मागणी आहे, मुलांना नियमित शाळेत प्रवेश द्या, निर्वासितांना रोहिंग्या निर्वासितांना रुग्णालयात जाण्याची परवानगी द्या। हे जे लोक रिफ्युजी कॅम्पमध्ये राहतात, शिबिरात राहतात, त्यांना बाहेर पडण्याची परवानगी द्या। एका अर्थानं दुसरं मागणी आहे, ही दुसरी मागणी, शाळा आणि रुग्णालयाच्या निमित्तानं रोहिंग्या लोकांना, रोहिंग्या निर्वासितांना बाहेर पडायची परवानगी द्या शिबिरात। तर न्यायालयानं विचारलं की हे कुठं राहतात, तर उत्तर आलं शाहीनबाग यांचे जे रेफ्युजी कॅम्प आहेत, खजुरी खास, कालिंदी कुंज, विशेषतः शाहीनबागला जास्त। अशाच एका दुसऱ्या याचिकेमध्ये पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टासमोर प्रश्न आला, नियमित शाळा, रुग्णालयात प्रवेश। तर सुप्रीम कोर्ट म्हणाले की या निमित्तानं मग सगळेच कुटुंब मुलांच्या निमित्तानं, रुग्णालयाच्या निमित्तानं शिबिराच्या बाहेर येतील, आणि मग जे भारताचे नागरिक नाहीत ते मुक्त छंदात कसं काय फिरू शकतात भारतात। आणि मग त्यांनी सांगितलं की अगोदर वस्तुस्थिती तपासून बघू, तुम्ही ते सगळे आणा। तर रोहिंग्या ह्युमन राईट्स नावाची एक संस्था आहे, आणि ती भारतातल्या सगळ्या अशा निर्वासित लोकांच्या प्रश्नावर विविध प्रकारच्या जनहित याचिका करत असते, आणि करोडो रुपयाच्या फीस देऊन, कोण देतं या लोकांना फीस माहीत नाही, म्हणजे कोण पैसे जमा करून देतं यांना, पण अशा संस्था यांची चौकशी झाली पाहिजे की PILच्या नावाखाली जनहिताचा गैरफायदा घेऊन अशा संस्था कुठून पैसे उभारतात, वकिलांना करोडो रुपये, अगदी म्हणजे एका वेळी उभारण्यासाठी जर लाखो रुपयाची फीस असणारे मोठे वकील उभारत असतील तर त्यांची फीस कोण देतं। आणि अशा पद्धतीनं निर्वासितांच्या मुलांची काळजी करणारे हे वकील आणि या संस्था भारतातल्या अजूनही 47% लहान मुलांना शिक्षण मिळत नाही याची काळजी करताना दिसत नाही। एकीकडं अमेरिकेतले जे लोक आहेत त्यांना अक्षरशः अमेरिका पायात बेड्या घालून आणि हातात हातकड्या घालून लष्करी विमानात भारतामध्ये पोहोचतं करते, आणि आम्ही भारताचे सरकारचे लोक तर रिफ्युजी कॅम्प करून ह्या रोहिंग्यांना तिथं स्थान देतो, राहण्याची व्यवस्था करतो, आणि मग त्या लोकांच्या पुन्हा असे ह्युमन राईटवाले येऊन त्यांच्या मुलांना शाळेत प्रवेश द्या, त्यांना रुग्णालयाची व्यवस्था करा, अशा मागण्या करतात। तर काय संबंध येतो अशा निर्वासित लोकांना व्यवस्था करण्याचा? यांना ज्या ठिकाणाहून आले, म्यानमारमधून आले असतील तर म्यानमारमधून, बांगलादेशातून आले असतील तर हे नुसते रोहिंग्या नाही, रोहिंग्याबरोबर मग बांगलादेशी नागरिक आहेत, त्यांची मागणी ही येणार, रोहिंग्याला लागू केला, आम्हाला लागू केला, आमच्याकडे आधार कार्ड नाही, आणि गावात सापडायचे बांगलादेशी नागरिक की ज्यांच्याकडं आधार कार्ड नाही तर आधार कार्ड मिळवायले, पुरावा नाही तर पुरावा मिळवायले। मागे एक मी व्हिडिओ केला होता की बांगलादेशी एक नागरिक तरी एके ठिकाणी सरपंच झाली, उद्या भविष्यात आमदार मंत्री होऊन प्रशासनात येतील, अधिकारी होतील, सत्तेत येतील। हा प्रकार तातडीने थांबवला पाहिजे। आपल्याला जर हे मत मान्य असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, आणि असे जे व्हिडिओ असतात
सामाजिक विषयावरचे हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य समजून, आपलं एक म्हणजे स्वतःची ड्युटी आहे, हा ड्युटीचा भाग समजून असे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लोकांच्यापर्यंत जाऊ द्या असे व्हिडिओ. आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, आपलं मन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, ज्यामुळे असे विषय आपल्याला जास्तीत जास्त मांडता येईल. मी डॉक्टर जगन्नाथ पाटील, आपलं मनमध्ये डॉक्टर जगन्नाथ पाटील. धन्यवाद.